हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणीनो, संध्याकाळ झाली. आज आहे ना नियोजन केलंय म्या कशाचं, बिर्याणीचं. आज बिर्याणी खावा म्हणती जेवाला. बिर्याणीचं पिलू पिलू लागलं माझं बॅग हुडकायला. जानूला सांगितलंय मी बॅग मध्ये काय नाही, तरी जानू ऐकायलाच तयार होत नाही. हाय का नीट एवढं जानू ने बिर्याणी करते जीवाला. जरा भाऊ बहिणीनो खाते जीवाला करून बिर्याणी. लैंडी झाला आता, खाल्लंच नाही बिर्याणी सरांनी काय ते. दात घेतलंय कैसे बताऊं मैं तुम्हें क्या बात हो गई, तुमको जो मैंने पा लिया तो मैं ही खो गई. जानू हातच वडू वडू जाम होत या. काय सांगावं भावा बहिणी. चला चूल पेटवाय लावली शिवण्याला बाहेर. काय झालंय, नेटवर्कच गेलं यावं आमच्याकडलं. चला गे, कुणी कांदा कापा, कुणी कोथिंबीर कापा, आणि कुणी ती कापून द्या मला आणल्यावर. कसला कसला मसाला? चटणी नाही लागत बिर्याणीला. हिरव्या मिरच्याची बिर्याणी करायची. हिरव्या मिरचीची बिर्याणी असते या. चल नको डोकं खाऊच. हा, मटन मसाल्याची पुडी आण एक. ती 50 रुपये आहे ना, ती अपूर्वा थांबा, ती चिटकिवल्याला 50 दे पप्पाकडं. ही मटन मसालाचा पुडी आणा एक. हा लाव ना ती ठोंग्या. ती काय अगं सर, तू बाजूला सर. बसायचं ना, उठ ना. घे ते ठोंग्या इकडं. काय मग सालीवर चूल पेटावती का आणि मटण शिजावती. आणि इकडं चूल पेटावली या. कशी ना मी आता मस्त असं हो का बिर्याणी करते भाऊ बहिणीनं जीवाला खायला. अशी बिर्याणी करते, लैंदी झालं बिर्याणीच नाही खाल्लेली, घरी केलेली. मग करतेच. कुठे गेलं दाजी, कुठे गेलं? तर हो का पुरी आता कुठे गेल्या? कांदा घेऊन या ग 2. हा बस झालं 2च. लसूण शिवण्याला लसूण आणायला लाव 2 पुड्या. पुलिशीच करणार ती पुरी आहेत ना. स्वतः तर खाणार नाही ते, पण मी खायला लागल्यावरती हीच काय एक एक बुटकी काढून विचारते मला, ही काय ती काय. मटन मसाल्याची सुहाणा मसाला. हा कापायचे का त्याच्यात? कापायचे ते ह्याच्यात कशाला टाकायचं, बिर्याणीला भाजत नसतात कांदा. काय सांगू भाऊ बहिणीनं, दुपारपासून रेंज गेली या. आणि हो का रेंजच येईना. आता हो का चूल पेटावली, गार सुटलं या.
सुटेर घातला तेव्हा जरा उलसक बरं वाटलं जीवाला. नाही तर काय तर थंडीनं काकडून माणूस आकडून बसायची बारी. अवघड आहे. थंडीचा महिना म्हणल्यावर अवघड व लय अवघड. कैसे बताऊ मैं तुम्हें. हो का पुरी न शिवण्या 2 लसणाचं कांदा घेऊन ये. चुलीला घातलंय पेटवान आता मी. तर चला आज मस्त पैकी करते बाय भाऊ बहिणीनं बिर्याणी कोंबडीची. ते तसल्या पोल्ट्रीच्या बॉयलर कोंबड्याची बिर्याणी करते आता. लसूण आण ना 2ही. लसूण सोलावं लागल आपल्याला. मटेरियल तयार करून ठेवावं लागल. दिलात झपक 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 वाजत राहतय ग. दिलात झपक 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 वाजत राहतय ग. अग उतानी ग झालं गुडगा बाशिंग बांधल. तुझ्या नावाचं ग इमिशाल टॅटू म्या गोंधल. डांगळिंग निगळांग डांगळिंग निगळांग डांगळिंग निगळांग. बघा आता लसूण आणलाय 2 कुड्या बिर्याणीसाठी करून घेते सोलून. पिया कुकर आहे ना कुकर ते धुवून इकडं आण माझ्याकडे. एका जाग्यावर बसत असते पुरी देतात हाताखाली आणून. सारखं उठ बस आपल्याला बी नाही होत भाऊ बहिणीला. आता लसूण सोलती या. चांगली चूल बी पेटली आता. हे का आणि नेमकं मी काय करून जर खायचं म्हणलं ना असं तर त्या दिवशी काय नाही काय येतच. आज काय आहे का नाही काय मी काय कॅलेंडर बघितलं नाही बरं का. असं चुलीपाशी स्वयंपाक जर करायचं म्हणलं ना लुगडं नेसलेलं असलं ना तर ते लुगड्याला बोळ पडते. ते बघा ठिणग्या उडून. चांगल्या लुगड्या नव्या लुगड्यांचं ही होत. असे ठिणग्या उडून बोळ पडते ती लुगड्यांना. हो कितीतरी लुगड्यांना झालंय माझ्या तसं. चला भाऊ बहिणीनं करते मग बिर्याणी. घ्या मग आता तुम्ही बी सगळ्यांनी आपापली काळजी. मी करते चांगली मस्त पैकी अशी बिर्याणी. वशाट मशाट काय करायचं म्हणलं की तुमच्या दाजीपासून 4 हात लांब राहून खावं लागतं. ती तांबे वेगळं भांडी कोंडी लय कुटाना. चला बाय बाय करते सगळ्यांना भाऊ बहिणीनं. आता चुलती लसूण